नमस्कार. अभिजात मराठी भाग 2 या भागामध्ये एक अशाच छान कवितेचा आपल्याशी परिचय घडवून आणणार आहे. ती कविता एका चांगल्या वृत्तामध्ये बांधलेली आहे. वृत्त म्हणजे काय? तर मराठी भाषा अधिक छान व्हावी, सुंदर व्हावी याच्यासाठी तिला जे विविध दागदागिने केले जातात त्यातला एक दागिना म्हणजे वृत्त. आणि हे वृत्त ज्याच्यात ही कविता आहे ते शार्दूल विक्रीडित नावाचं वृत्त आहे. खूप छान आहे ते. त्याची व्याख्या किंवा त्याचं बद्दल जी माहिती दिलेली आहे ती सुद्धा त्याच लयीमध्ये त्याच मापदंडामध्ये आहे. ते कसं असतं की कविता केवढी असावी, तिला लय काय असावी, किती अक्षर असावेत, किती शब्द असावेत याच्यावरती हे बांधलेलं असतं. त्यातली पहिली ओळ फक्त सांगतो. आहे वृत्त विशाल त्यास म्हणती शार्दूल विक्रीडित. आणि तिसरी ओळ आहे 19 पहा गणून चरणी येतात की अक्षरे. बाकी वृत्त आणि बाकीच्या गोष्टींबद्दल आपण नंतर पाहू. तर आता जाऊया आपण त्या कवितेकडे. विश्वेशे करुणी कृपास करुणे दुष्काळ दैत्यावरी. पर्जन्यास्त्र नियोजुनी पळविली आहेत दुःखे दुरी. आता मंगल पातले दिवसही दीपोत्सवाचे भले. गाणे सुस्वर शारदे तर तुवा हे पाहिजे गायले. अशी वर आणि एकूणच सोप्या अर्थाची कविता आहे. तरीसुद्धा सांगतो, परमेश्वराने कृपा करून दुष्काळ नावाचा जो दैत्य होता त्याच्यावरती पर्जन्यास्त्र रोखलं आणि त्यामुळे दुष्काळ आणि त्यामुळे येणारी दुःख हे दोन्ही दूर निघून गेलं. म्हणजे थोडक्यात काय झालं तर चांगला पाऊस पडला, सगळीकडे शेतभात छान फुलली पिकली. त्यामुळे झालं काय की आनंदाचे दिवस आलेले आहेत. आता मंगल पातले दिवसही दीपोत्सवाचे भले. आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि अशा वेळी हे शारदा देवी म्हणजे शरद ऋतूची देवी, तुला आम्ही सुस्वर गाणं गाणार आहोत. गाणे सुस्वर शारदे तर तुवा हे पाहिजे गायले. तर ही कविता कशी वाटली, हा भाग कसा वाटला हे आम्हाला कळवा. या लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.